बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणात एसआयटी तपास वेगाने सुरू आहे। आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून आता क्लोनिंगचं काम सुरू आहे। व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतर कट केल्याचं उघड झालंय। चॅटिंगमधून संशयास्पद संवाद समोर आलेले आहेत। पीडितांना फसवण्यासाठी ग्रुपचा वापर केल्याचा संशय आहे। डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचं सत्य उलगडतील। नाशिकच्या याच एटीएस प्रकरणामध्ये याच टीसीएस प्रकरणामध्ये एटीएसची एंट्री झालेली आहे। एटीएसनं पहिली कारवाई केली आहे। नाशिकमध्ये दोघांची 3 तास कसून चौकशी केलेली आहे। रजा मेनन, शफी शेख यांना ताब्यात घेतलं होतं। निदा खान कनेक्शनवर संशय अधिक गडद झालेला आहे। दिल्ली ब्लास्ट आरोपीशी लिंक तपास सुरू आहे। एटीएस चौकशीमुळे प्रकरणाला नवं गंभीर वळण लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण किरण यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। किरण, या संपूर्ण प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून तपास केला जातोय। महत्वाची बाब म्हणजे कालच्या दिवशी दोघा जणांना एटीएसनं ताब्यात घेतलेलं होतं। एसआयटी कडनं त्यांचा ताबा घेण्यात आलेला होता। 3 तास कसून चौकशी झाली। त्यामध्ये रजा मेमन आणि शफी शेख यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। विशेषतः निदा खान सोबत नेमकं काय कनेक्शन आहे यावर अधिक या सगळ्या चौकशी दरम्यान भर देण्यात आला। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे निदा खान हिचा दिल्ली ब्लास्ट मधील आरोपी असलेला डॉक्टर शहीद यांच्यासोबतचा संबंध जोडला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली। दुसरी एक बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय कॉल आणि टेरर पेंडिंगच्या अनुषंगाने देखील काही प्रश्न एटीएसच्या माध्यमातून विचारण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही माहिती एटीएसच्या ताब्यात मिळालेली आहे। त्या सगळ्या अनुषंगाने देखील चौकशी केली जाते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज दोघांची पोलीस कोठडी संपते। त्यांना नाशिकच्या न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे। न्यायालय नेमकं त्यांच्या पुढील कोठडीच्या संदर्भात काय निर्णय देतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।